कोणाला सांगायचा अनुभव सूर्यमुद्रेचा. आता ही सूर्यमुद्रा का म्हणायची ते बघा. डोळे उघडा सगळ्यांनी. ध्यानातून बाहेर या, मुद्रेतून बाहेर या, बोटांना कुरवळा, धन्यवाद द्या. याला हाताला झटके जाणवले, अनुजा लाड म्हणून. ठीक आहे. आता आजही ऐकून घ्या आणि मग अनुभव सांगा. फक्त हात वर करून ठेवा ज्यांना अनुभव सांगायचे त्यांनी, आणि मग मी नाव घेईन. आता याला सूर्यमुद्रा का म्हणायचं? आपण बघितलं ही जलमुद्रा, जल वाढवणारी मुद्रा. ही जलशामक मुद्रा. दाबलं की कमी होते म्हणून शामक. मग हे पृथ्वी मुद्रा, पृथ्वी दाबली की पृथ्वी शामक मुद्रा. फक्त तत्वमुद्रा अशी आहे. तर तत्वमुद्रा वेगळीच आहे. तर हे पृथ्वी शामक मुद्रा, याला सूर्यमुद्रा म्हणायची. का? तर पृथ्वी दाबली ना आता आपण. पृथ्वी दाबून टाकली. वरती फक्त सूर्य राहिला म्हणून सूर्यमुद्रा. पृथ्वीच कमी केली तर सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रा नाव लक्षात ठेवलं तर फायदे सगळे कळणार. उष्णतेत करायची नाही, उन्हाळ्यात करायची नाही, जेवण झाल्यावर करायची नाही. पचनाच्या समस्या येणार आहेत. परत पित्ताचं होणार आहे. सूर्यमुद्रा आहे ना, आगच ओकणार. कारण पृथ्वी तर घालवून टाकली आपण आणि अग्नीच ठेवलाय. मग पृथ्वीच गेली, जडत्व हे सगळं आपण कमी करतोय. म्हणजे बघा काय काय होणार आहे. वजन कमी होणार आहे, डायबिटीसला फायदा होणार आहे. सूर्यमुद्रेवरून लगेच फायदे लक्षात राहतील. तर आता सांगा काय काय अनुभव आले, तुम्हाला काय बोलायचंय ते सांगा. नाही तर मग उद्या चर्चा करू. तुम्हाला जर बोलायचं नसेल तर. कोणाला सांगायचंय मॅडम काय? मला एक बोला विचारायचं की होतं. मॅडम. हा, अं, शंका पण असतील तर विचारा. हा. बोला. एक विचारायचं होतं, म्हणजे आपल्याला उन्हाळे लागतात तेव्हा कोणती मुद्रा केलेली बरं? कारण आता उन्हाळा चालू झाला की उन्हाळे उन्हाळी लागतात लागतात. म्हणजे पाणी सारखं लागतं. थोडं हा. थोडं थोडं जातं. जलमुद्रा करायची. करून बघायची. जलम मी आताच सांगितलं. हा. कारणं बघायची. ऊन जास्त झाल्यावर पण का उन्हाळे लागतात ना. उन्हाळ्यात हम्म. लागतात. होय होय. उन्हाळ्यात तहान तहान होते, पाणी कमी पडतं म्हणून थोडं थोडं जातं. म्हणून पाणी वाढवून बघायचं. जलमुद्रा करायची का त्यावेळेला? हो, जलमुद्रा करायची. हा. कारण थोडं थोडं जाते, जात नाहीये. जायचंय शरीरातनं बाहेर पडत नाहीये. उष्णतेने ते होतं. म्हणून जलमुद्रा करायची. श्रद्धा मॅडम बोला. शंका काय असतील तर विचारा. श्रद्धा मॅडम बोला. हा मॅडम. हा मॅडम. ही मुद्रा आता केली ना तर अक्षरशः घाम सुटला हाताला आणि हो, एवढी रग लागली बोटाला. सविता धर्माधिकारी मॅडम सुद्धा म्हणतात घाम आला, येणारच. कारण सूर्य आहे ना, सूर्यमुद्रा आहे हा. म्हणून लक्षात ठेवा. सूर्यमुद्रा आणि लक्षात ठेवा ही मुद्रा. कारण ही मुद्रा धोकादायक आहे. सगळ्यात जास्त धोकादायक सूर्यमुद्रा आहे, लक्षात घ्या. कारण पित्त हो. वाढवणार, हीट वाढवणार आणि त्या सूर्याचा प्रकोप करणार. पण फायद्या पण देणारी ही मुद्रा आहे. पण हं. काळजी यात खूप घ्यायची आहे, की जेवण झाल्यावर करायचीच नाहीये. दिवसा पण करूच नका. सारखी तर करूच नका. मग घाम आला का तर सूर्यच घेतला तुम्ही, मग काय करणार? सूर्यात घामच येणार. आता वायू पण हो. वाढल्यासारखा वाटला. वायू वाढेल का? पंचतत्व शिकलेल्यांनी सांगा. पृथ्वी कमी केलीये. पृथ्वीला कमी करतं. कोणतं कंट्रोल करतो? पृथ्वी, आपण एखादं तत्व घेतो, तर ते तत्व वाढवतो का कमी करतो? पृथ्वीचा कमी करतो. कंट्रोलर जल आहे. पृथ्वी वायू वायू कंट्रोल. पृथ्वीला कंट्रोल करतो. हो. वायू पृथ्वीला कंट्रोल करतो. मग पृथ्वी कमी झालीये, तर वायू जास्त वाढल्यासारखं वाटणार आहे. बरोबर आहे. अजून काही शंका आहे? अ- अजून मॅडम अस्वस्थपणा वाढला आणि श्वासाची गती खूप वाढलेली माझी मग त्यावेळेस. अस्वस्थ असताना करायलाच नाही सांगितली. म्हणून मी माझे पण सोडली मॅडम. मॅडम लगेच. हम्म. मी सोडून सोडायचीच टाकली लगेच. आणि मग हात पूर्ण अक्षरशः हातातून अहो, एवढी मी पण ऊर्जा नाही केली. गेल्यासारखी जाणवत. मी पण नाही केली. आपोआपच सुटली मॅडम. मी 10 सेकंद पण नाही केली. मी ऑलरेडी हो. पृथ्वी तत्व घेऊन बसली आज. मी उगाचच मी सोडली पण घेतलं मुद्रा हे. सोडली ती. लगेच. हे उगाचच घेतलं, काही कारण नव्हतं. मला ना बघायचं मॅडम असतं. पण एक मिनिट, जरा आपण मुद्रांचं बघतोय तसं मी पंचतत्वाचंही सारखं बघत असते. हा, बोला. मला चांगलं वाटलं कारण आमच्या इकडं 3 डिग्री आहे ना तर हा, थंडी तुम्हाला वाजते. सांगू. पण तुम्ही गरम. सूर्य घेतलं, पृथ्वी कमी केली आणि सूर्य वाढवलं. ठीक आहे. हा, हो. थंडीच्या वेळेला जसं आपण नाड्या बदलतो की नाही, थंडी वाजली, काटे येत आहेत अंगाला, ती करा, सूर्यमुद्रा करा तुम्ही. थंडीच्या वेळेला जसं नाड्या बदलतो तसं आता या मुद्राही करू शकता. सुजाता मॅडम मॅडम बोला. त्याचा इफेक्ट किती वेळ राहतो? काय? त्याचा इफेक्ट किती वेळ राहतो? म्हणजे समजा कायम आता थंडी राहणार. वाजायला. कायम म्हणजे थोडंसं तत्व बदलतंय त्यामुळे राहणार ना. सारखं रोज करायचे त्यामुळे काही मुद्रा. हा मॅडम, बराच वेळ खूप राहणार सुंदर आहे इथे. मुद्रा.
कारण तत्व बदलते त्यामुळे त्या तत्वाचे दुष्परिणाम कमी कमी होत राहणार. बराच वेळ राहणार. तो काही मुद्रा केला तेवढ्या पुरतं नाहीये. हा मॅडम, खूप सुंदर हा. आहे मुद्रा ही. हम्म. म्हणजे माझी सुरुवातीला हृदयाची धडधड वाढली, त्यानंतर हातातून पण छान व्हायब्रेशन्स येत होत्या आणि जसं चक्र ध्यानाला आपले व्हायब्रेशन्स येतात तशी माझी ऊर्जा वाढत वाढत गेली आणि आज्ञाचक्रामध्ये ऊर्जा खूप जाणवली आज. आणि हा पूर्ण ध्यानाचा माझी इफेक्ट आहे. ऐका सुजाता मॅडम, हा ध्यानाचा इफेक्ट आहे. त्यालाच मुद्रेची जोड दिली, सूर्यमुद्रेची. त्यामुळे ती ऊर्जा जास्त वाढली. हा पण गोल मान पूर्ण फिरत होती माझी. बरं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मुद्रा या ऊर्जाच खेचतात ना. हा बोटांची रचना केली की ऊर्जाच खेचणं सुरू होणार आहे. ज्या मुद्रेमध्ये 0 आहे, वर्तुळ आहे, त्यात ऊर्जा खेचणारच खेचणार, लक्षात घ्या. आणि सूर्यमुद्रा तर ऊर्जाच आहे नाही. हा त्यामुळे तुम्ही म्हणताय तो इफेक्ट आहे. मुद्रा म्हणून तर करायच्यात आज्ञाचक्रावर. आपल्याला. हा खूप खूप सुंदर आज्ञाचक्रावरती कॉन्सन्ट्रेशन झालं. म्हणजे न कळत आपोआप झालं. माझ्या मनातही नव्हतं. मला वाटलं ही कदाचित मणिपूर चक्रावर काम करेल मुद्रा, परंतु ह्या मुद्रेनं माझ्या जास्त आज्ञाचक्रावरती काम केलं. ही मणिपुरावर का करणार? सूर्य म्हणून. ही हा मूलाधाराची मुद्रा आहे, लक्षात घ्या. मूलाधार हा तत्वाची मुद्रा आहे. बरोबर. हा सूर्यमुद्रा आहे. आपण तर अग्नी हे करतोय ना. तर वाढतोय सूर्याच्या ना अग्नी. पेक्षा पृथ्वी मूलाधाराशी जास्त निगडीत आहे. ठीक आहे, सूर्यमुद्रेमुळे तुम्ही मला मणिपूर वाटलं. मणिपूरच्या आता बघायचे आपल्याला. आता उद्या आपण ह्याचे बघणार आहोत. वायूकडे जाणार आपण. उद्या आकाशाकडे जाणार आहे, आकाशाकडं. मग ही होईल आकाश. दाबलं की झालं शून्य मुद्रा. मग कन्फ्युजन नावं कशी लक्षात ठेवायची? आकाशाला दाबलं की शून्य का? तर आकाशच धरतीवर आलं म्हणजे शून्य झाला. आणि पृथ्वीलाच दाबलं म्हणजे सूर्य उरला, असं लक्षात ठेवा. सुषमा मॅडम बोला. हा मॅडम, मला सुरुवातीला मॅडम गरम वाटलं मुद्रा सुरू केल्यावर आणि थोड्या वेळाने कंट्रोलमध्ये आलं ते. आणि आपणच आपला मित्र असतो, म्हणजे मी आत्म्याशी कनेक्ट झाले, म्हणजे हे जाणवलं मला. म्हणजे छान अनुभव होता. आता आत्म्याशी कनेक्ट करणारी मगाची मुद्रा आहे ऍक्च्युअली, तत्वमुद्रा. आणि शून्य मुद्रा. शून्य मुद्रा उद्याची जास्त आत्म्याला कनेक्ट करणार आहे. कारण ब्रह्मांडाचं हे आपण जे आकाश आहे ते ब्रह्मांडाचं द्वार आहे, विश्वते चक्राश. त्या आकाशालाच उद्या दाबणार आहे. म्हणजे शून्य करणार आहोत आणि शून्यात जाणारे म्हणून ती जास्त मुद्रा तुम्हाला झालं असेल. हे बघा आता याच्यात थोडस तुम्ही हे म्युझिक शिवाय करून बघा. हे ध्यानाचा इफेक्ट आहे, म्युझिकचा इफेक्ट आहे. म्हणून तर आपण त्या ध्यानातनं मुद्रांचं जे कॉम्बिनेशन देतोय ते खूप सुरेख आहे आपल्याकडे. जास्त फायदे वाढवणार आहे. माधुरी मॅडम बोला. हा मॅडम, मला काल संक्रांतीमुळे कणकणी आल्यासारखं झालं होतं, अंग दुखत होतं वगैरे आणि नाक सुद्धा गळत होतं, खवखवत होता घसा. आणि तत्वमुद्रा माझी सारखी सुटत होती. पण आता सूर्यमुद्रा केल्यानंतर काय झालं, म्हणजे हळूहळू खूप फ्रेश झाले मी. आळस वाटत होता, डलनेस तो सगळा नाहीसा झाला. दोन्ही हातामध्ये स्पंदनं जाणवत होती, ते नाडीचे ठोके कसे जाणवतात तसे. आणि हा. घाम पण आला. आणि अजिबात मुद्रा सुटली नाही माझी शेवटपर्यंत. आणि कारण इतकी गरज फ्रेश होती झाली, तुम्हाला ते. सगळं जडत्व माझं नाहीसं झालं, एकदम फ्रेश झाले मी. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या माझ्या एकदम. कारण पृथ्वी तत्व कमी केलं ना आपण. आपण हम्म. सूर्यमुद्रेने काय केलं? पृथ्वीलाच दाबलं ना. पृथ्वीला दाबलं त्यामुळे जडत्व कमी केलं आणि शिवाय सूर्याची ऊर्जा घेतली. यामुळे तुमचं जे शिवरिंग होत होतं, थंडी वाजत होती किंवा नाकातलं पाणी होतं, हे निघून गेलं आणि जडत्व नाहीसच करणार. आता अजून महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे काही दाबणं अवघड आहे. मला 1 मिनिटं पण झाली नाही, कारण मला काही गरजच नव्हती ती. पृथ्वी तत्व ऑलरेडी घेऊन म्हणजे असून सुद्धा नाही मला गरज भासली कमी करण्याची. मला ते नाही आवडलं. 10 सेकंद पण मी नाही करू शकले. तर ह्याच्यातनं एक महत्वाचा भाग तुम्हाला कळला. ज्यावेळेला आपण ध्यानामध्ये मुद्रा करतोय, जाणून बुजून करायच्या नाहीयेत. हे शिकायला मिळालं. हो. आपोआप तुम्हाला अवेअरनेस वाढलाय, की कुठली मुद्रा माझी सुटली जातीये आणि कुठली माझी मुद्रा सुटतच नाहीये. हे जाणून आता मुद्रा करायच्यात उद्याच्या चक्रध्यानात. गरज असेल तर त्या करायच्या, नाही तर नाही करायच्या. मग मी तुम्हाला सांगितलं स्वयंभू जी आहे शक्ती
ती आपोआप हव्या त्या मुद्रा करून घेते आपल्याला. तर हे खूप जास्त लर्निंग इथे अनुभवातनं शिकायला मिळालं. छान. आता कोणाला शंका आहेत का? नाही तर उद्या भेटू. चला. माझी जेवायची वेळ झालीये. चला.